आज आपण चवळीच्या शेंगा कशा बनवायच्या हेच बघणार आहोत। त्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतले, थोडा कढीपत्ता, थोड्या हिरव्या मिरच्या, थोडं अद्रक, थोडा लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि मी इथे शेंगा तोडून घेतल्या। अशा पद्धतीने शेंगा तोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत। ह्या जाडसर मिक्सर करून घेते। त्यामध्ये थोडासा लसूण आणि अद्रक टाकून जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, पाणी न टाकता जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल, थोडी मोहरी छान तळतळल्यानंतर कढीपत्ता छान तळतळल्यानंतर बनवलेली शेंगदाण्याची पेस्ट टाकते। हे कढईमध्ये छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। सारखं चम्मच देत राहायचं आहे। यानंतर थोडीशी हळद छान मिक्स करायचं हळद टाकून। आपल्याला शेंगा उकडून नाही घ्यायचे, शेंगा डायरेक्ट टाकायचे। शेंगा टाकल्यानंतर छान मिक्स करायचे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकदा मिक्स करायचे आणि भाजीमध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे। छान मिक्स करून शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे। झाकण पूर्ण नाही ठेवायचं, थोडं अर्धच झाकण ठेवायचं आहे। यानंतर भाजी शिजली की नाही ते हाताने चेक करून पाहायचं आहे। भाजी छान शिजली। आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकू आणि छान मिक्स करून घेऊ। तर तयार आहे आपली झटपट चवळीच्या शेंगाची भाजी। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।